नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान श्रीकृष्णांचे चरणी साष्टांग दंडवत असो। आज चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा आणि परिपूर्ण अध्यात्मातल्या एकरूपतेचा अभंग, जो भगवंतांचा हा दिव्य अनुभव गोपी भावात त्यांनी सांगितला आहे, त्या अभंगाचं चिंतन आपण करूयात। महाराजांचा अभंग याप्रमाणे आहे। निरखित निरखित गेलिये, निरखित निरखित गेलिये, पाहे तव तन्मय झालिये, पाहे तव तन्मय झालिये, उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले, सावळे परब्रह्म भासले, सावळे परब्रह्म भासले, रूप येवोनिया डोळा बैसले, रूप येवोनिया डोळा बैसले, पाहे तव परब्रह्म अवतरले, पाहे तव परब्रह्म अवतरले, निरखित निरखित गेलिये, पाहे तव तन्मय झालिये, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, मुस ओतुनिया मेण सांडले, मुस ओतुनिया मेण सांडिले, निरखित निरखित गेलिये, पाहे तव तन्मय झालिये, पाहे तव तन्मय झालिये। भगवान ज्ञानेश्वर महाराजांची वाणी अंतरंगामध्ये पोहोचणं, श्री लक्षात येणं हे थोडंसं कठीण आहे। ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये गोपी भावामधून हे सगळं वर्णन करतात। ज्याप्रमाणे देवर्षी नारदांनी भगवंतावर प्रेम कसं करावं, तर यथा व्रजस्त्रियाणाम, गोपिकांनी कसं भगवंतावरती प्रेम केलं तसं प्रेम भक्ती, तसं भगवंतांच्याशी आपलं हृदय जोडणं, हे खरं अध्यात्माचं रहस्य सांगितलं। हेच रहस्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात। मी आज सुरुवातीलाच एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की अध्यात्मामध्ये 2 पातळ्या असतात, एक सिद्ध आणि एक साधक। तर साधक साधकाच्या पातळीवरती जात असताना येणारे अनुभव हे वेगवेगळे असतात, पण सिद्ध पातळीवरती असतानाचा अनुभव म्हणजे गुरुपदाला पोचल्यानंतरचे अनुभव, किंबहुना तो परमगुरु परात्पर गुरु परमेष्ठी गुरु सद्गुरु श्री गुरु रूपाला पोचल्यानंतरचा अनुभव हा त्याचा अत्यंत वेगळा असतो। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुतत्वाचं रहस्य सांगितलं की त्या परमपदावरती, सर्वोच्च पदावरती बसलेला साधक नेमका कसा असतो, तो कशातून तिथपर्यंत जाऊन पोचतो, हा गोपीभाव काय आहे। या जगामध्ये प्रेम करावं, प्रेम करायला अधिकार सगळ्यांना आहे। प्रियकर प्रेयसीवर प्रेम करतो, प्रेयसी प्रियकरावरती प्रेम करते, बहीण भावावरती प्रेम करते, भाऊ बहिणीवरती प्रेम करतो, आई मुलांवर प्रेम करते, पती पत्नीवर प्रेम करतो, पत्नी पतीवर प्रेम करते, मित्र मित्रांवर प्रेम करतो, सगळे एकमेकांवरती प्रेम करतात। पण खरं प्रेम कोणतं आहे, तर ते प्रेम आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती। पुढच्याबद्दल अत्यंत अंतःकरणामध्ये कळवळा, त्याचं कल्याण कसं होईल ही धडपड, आणि त्याच्यातून जे प्रेम केलं जातं ना ते खरं प्रेम। आणि या अभंगामध्ये त्या खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगितली आहे की खरं प्रेम कसं करावं आणि या खऱ्या प्रेमाला आपण सादर कसं व्हावं। श्री गुरुपदावरती पोहोचलेली व्यक्ती नेमकं काय करत असते, किंबहुना त्यासाठी काय केलं पाहिजे, असं खरं प्रेम या प्रपंचामध्ये, या सगळ्या जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये केलं फक्त गोपिकांनी। गोपिकांनी जे प्रेम केलं ते प्रेम कोणालाही जमलं नाही किंवा जमणं हे अवघड आहे। तेवढं गोपी भावामध्ये जाऊन आपल्याला प्रेम करावं लागतं। पण ज्ञानेश्वर महाराजांचे अनेक अभंग, तुकोबारायांचे काही अभंग हे गोपी भावातले। राजस सुकुमार मदनाचा पुतळा हा तुकोबारायांचा गोपी भावातला अभंग आहे। तसा अनेक अभंग महाराजांचे विरहिणीचे असतील, गवळी रूपातले असतील, अभंग रूपातले असतील, हे सगळे गोपी भावामधले आहेत। कारण एक असं आहे की जगामध्ये खरं प्रेम स्तन्य कोण देऊ शकतं, तर स्त्री। बाकी त्यांना स्तन्य देता येत नाही। म्हणजे आपल्यातला प्रेमरस, हृदयातला प्रेमरस देण्याचं फक्त क्षमता स्त्रीमध्ये आहे। महाराज हा स्तन्य रस, प्रेमरस देत आहेत।
आणि हा प्रेमरस हा ब्रह्मरसापेक्षाही अद्भुत आहे. ब्रह्मरस प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य विरक्त होतो, निरीच्छ होतो, निर्गुण होतो, निराकार होतो, निर्लिप्त होतो. निर्गुण होतो, निराकार होतो, निरच्छ होतो, निर्लिप्त होतो. पण ज्या वेळेला मातेचा किंवा या स्त्री रूपातला प्रेमरस पाझरा लागतो तो ह्याच्यापेक्षा वरचा आहे. आणि तो असा आहे की ज्याची उतराई कधीही करता येत नाही. आईने पाजलेल्या दुधाची किंमत त्या बालकाला, त्या मुलाला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही परतफेड करता येत नाही. तर हे जे काही प्रेम आहे, वात्सल्य आहे, हे वात्सल्य प्रेम ज्ञानेश्वर महाराज आम्हाला देतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाची विश्वाचे गुरु झाले नाहीत, तर माऊली झाले. आणि माऊली होऊन त्यांनी प्रेमपान्हा पाजलेला आहे. तर हा प्रेमपान्हा पाजत असतानाचा काय देतात त्याचा हा अभंग आहे. एक सुंदर असं प्रेमतत्व आहे. त्या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी अजून एक दृष्टांत सांगणार आहे की त्याच्यामध्ये एक परमतत्वाचं मदालसाचा जे अभंग येतात, त्या मदालसामध्ये मदालसाने आपल्या पुत्राला हेच सांगितलं की हे नश्वर शरीर एक दिवशी जाणार आहे, पण तत्पूर्वी भगवंताला प्राप्त करून घेणं हा या एकमेव पुरुषार्थ आहे. आणि बाहेरच्या शत्रूंनी जिंकण्यापेक्षा आणि बाहेर शत्रूंना जिंकण्यापेक्षा अंतरंगातल्या वृत्तींना, कामनेला जिंका आणि त्यासाठी कृष्णावरती मनापासून प्रेम करा. हेच सुंदर जे मदालसाचा उपदेश आहे, हाच उपदेश आम्हाला ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून पण देतात की तुम्ही जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांवरती मनापासून प्रेम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ना कृष्ण कळणार आहे, ना कृष्ण तत्व कळणार आहे, ना भगवंतांच्या लीला कळणार आहेत, ना भगवंतांचं रूप लक्षात येणार आहे, ना भगवंतांचा अनुभव येणार आहे, ना त्यांचे गुण कळणार आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन कृष्णाचं नाम पण कळणार नाही की कृष्ण नामाचा नेमका अर्थ काय. गर्गाचार्यांनी भागवतामध्ये सांगितलं, गर्गाचार्यांनी गर्गसंहितेत सांगितलं, कृष्णम द्वयक्षरम नाम यच्च वाची प्रवर्तते नश्यंतु गेलं कोट्यास्तु महापातक कोट्यया. कृष्ण हे 2 अक्षरी नाव आहे आणि 2 अक्षरी नाम जे एकदा वाणीने उच्चार करतात त्यांच्या अनंतकोटी जन्मातलं पाप तात्काळ नष्ट होतं, त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही. मग किती जण कृष्ण कृष्ण म्हणतात, जय श्री कृष्ण म्हणतात, येणाऱ्या दंडाला जय श्री कृष्ण करतात, मग त्यांचं पाप का जात नाही. कारण हे नाम मी घेतोय, त्या नामाचं पुण्य मला मिळणार आहे, पण नामाचं पुण्य जेवढं मिळतं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आमच्या हातून चुका घडतात. म्हणजे लहानपणी एक गणित सांगितलं त्याचं की एक भिंत आहे 12 फूट उंचीची आणि त्या भिंतीच्या खालनं एक पाल चढायला सुरुवात झाली. ती पाल 3 फूट वर चढायची आणि 2.5 फूट खाली उतरायची, 3 फूट चढायची 2.5 फूट खाली उतरायची. ती पाल वरती कधी पोचेल. किंवा एक हौद आहे, त्या हौदाला 8 तोटे आहेत आणि त्या हौदामध्ये अर्धा इंची पाईपाने पाणी सोडलं जाते आणि तोट्या 8 आहेत. हौद कधी भरेल. हे नेमकं गणित हे आयुष्यात असंच आहे. आम्ही कृष्णाचे 2 अक्षर नाव घेतो, परंतु प्रेम जे नाव घेतल्यानंतर अंतरंगामध्ये प्रेमाचा उमाळा येईल, आपण अक्षरशः अष्टसात्विक भावाने कोसळायला लागू, असं नाव आपल्या मुखामध्ये येतं का. असं नाव एकदा जरी आलं ना तरी तात्काळ आपण नश्यंत केलं कोट्यास्तु महापातक कोट्यया, अनंत कोटी जन्मातली पातकं एका क्षणात नष्ट होऊन कृष्णरूप व्हाल. तर हा जो भक्ती प्रेमाचा सुंदर आनंद आहे, जो वात्सल्य भावातला, जो मातृभावातला, जो आईच्या भावातला आहे, तो आनंद माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगतात. तो आम्हाला प्राप्त करायचा आहे. लक्षात घेऊयात आपण की 2 जण असतात, एक सिद्ध आहे आणि एक साधक आहे. साधक साधना करतो पण सिद्ध पदावरती पोचलेला असतो. तो स्वतः सिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे, परंतु तो अनेकांना हात देऊन उचलून आपलं करतो, आपलंसं करतो. भागवतामध्ये गोष्ट ते वालखिल्य मुलींची. ते अंगठ्याडे बारके बारके मुनी, ते पाऊस पडल्या कारणामुळे खड्ड्यामध्ये पाणी होतं, त्या पाण्यातून ते पलीकडे जाऊ शकले नाही. 60,000 मुनी होते, भयभीत झाले, श्री भगवंताला शरण गेले. भगवंत खाली बसले आणि त्यांनी एक आपलं बोट फक्त खाली केलं, तर्जनी खाली केली आणि त्या तर्जनीला सगळ्या मुलींनी पकडलं. 60,000 मुनी त्या भगवंताच्या बोटावरती अडकले आणि भगवंताने आल्हाद तर्जनी उचलून पलीकडे नेली आणि त्या खड्ड्यातून पलीकडे त्यांना पाण्यातून त्यांना पलीकडे नेलं. तेव्हा ते मुनी भगवंताला धन्यवाद देते झाले. ते म्हटले आम्ही बुडत होतो, परंतु बुडता आवरी मध्ये भवाचे सागरी तुकोबाराजी म्हणतात, ते पण तुम्ही आम्हाला बाजूला केलं. तर त्याचं कारण काय.
भगवंताने सांगितलेली गोष्ट तीच की तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं. जोपर्यंत असं खरं प्रेम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे अध्यात्म कळणार नाही. किती प्रेम बसावं, किती प्रेम बसावं, की ज्याप्रमाणे मुंगळा गुळाला चिकटतो, इतका चिकटतो, इतका चिकटतो की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की त्या गुळाला चिकटलेल्या मुंगळ्याला अर्धा तोडला तर मागची शेपटीची बाजू तुटून दुसऱ्या हातात पडून तो मरेल, पण तो मरतो पण तरीही पुढच्या तोंडाने पकडलेला गुळ सोडत नाही. गुळाला चिकटलेला मुंगळा अर्धा तोडून नेला तरी तो गुळ सोडत नाही. इतकं भगवंतावरती प्रेम करावं. ह्या प्रेमाची अपेक्षा या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे. हे प्रेम जोपर्यंत हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत सगळं अध्यात्म, सगळं बोलणं हे वरचं आहे, खोलवरती नाही. गंगेच्या पाण्यावरती एक लाकडी नाव तरंगतीये. त्या नावेमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि ती नाव हळूहळू पुढे जाते गंगेच्या वेगाला. तो नावाडी कुशल आहे, तो घेऊन जातोय, पण आम्हाला गंगेची भीती वाटतेय. ना आम्ही गंगेच्या पाण्यामध्ये हात घालत आहे, ना तीर्थ पित आहे, ना गंगेला नमस्कार करत आहे. गंगा कधी ओलांडून त्या धारेतून बाहेर जाऊ असं बघतोय. म्हणतोय की मी परमार्थामध्ये आहे, गंगेमध्ये आहे, पण त्या गंगेला स्पर्श केला का रे? त्या गंगेचं पाण्याची सेवा केली का? ते पाणी सेवन केलं का? तू पापमुक्त कसा होशील? अशा तऱ्हेने जे अध्यात्म जगतात ते कसं पुढे जातील? नुसतंच पंच घेणारं, टाळी पिटणारं वाक्य उच्चार केला, नुसतंच काही पुस्तकं वाचून उत्तर दिली, नुसतंच प्रवचनं करून उत्तर दिली, नुसतं भागवताचे पारायणाच्या मागं पारायण करून त्याच्यावरती खूप व्यासंग दांडगा मांडून त्याच्यावरती आध्यात्मिक चर्चा केल्या, अनेक शिष्यवर्ग तयार केले, अनेक प्रकारातून तो पुढं गेला. लोक त्यांना विद्यावाचस्पती, डॉक्टरेट वगैरे असं म्हणत आहेत, त्यांना हरिभक्त परायण म्हणत आहेत, ते आल्यानंतर सन्मानाने उभे राहत आहेत. परंतु हे सगळे नौकेमध्ये बसलेली मंडळी आहेत. पण गंगेमध्ये तो नावाडी जो आहे ना, तो नाव वल्लवतोय, त्याचं कुशलता आहे. अध्यात्मामध्ये नावेमध्ये बसायला शिकवत नाही अध्यात्म, तर अध्यात्म पाण्यामधून तरंगून पलीकडे सगळं शिकवतं. कारण भवसागरातून पलीकडे जात असताना जो अध्यात्मातला मनुष्य आहे त्याला भवसागर कसा वाटतो? तर कबीरांच्या सांगण्यानुसार भवसागर सब सुख गयो है, फिकिरन नाही मोहे तरन की. ही त्याची अवस्था आहे. मग ही अवस्था आपल्याला प्राप्त झाली का? या अवस्थेला आपण पोहोचलो का? खरोखर आत्मिक चिंतन करण्याची फार गरज आहे. हा जो अध्यात्मातला उपक्रम आपण सुरू केलेला आहे, अभंगांच्या माध्यमातून संवाद जो साधला जातोय, तो केवळ याच्यासाठीच आहे की यातून गोडी लागावी आणि काठावरती बसून भांड्यानी पाणी पिण्यापेक्षा किंवा लाकडी नावेमध्ये बसून तरंगत जाण्यापेक्षा किंवा कोणती सांगते त्याचा आनंद घेतला, वा खूप छान वाटलं असं म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये आपण उतरावं, प्रेम प्राप्त करून घ्यावं आणि हा प्रेमरसामध्ये आपण बुडून जावं. कारण जसं सुखदेव सांगतात की पिबत भागवत रसम मुहुरयो मुसका भूभाव का हा, तर आपण त्यामध्ये रंगलं पाहिजे. पुष्कळ सांगतात की रंगो रसना हरिनामी, तसं या हरिनामामध्ये ती रसना रंगून गेली पाहिजे. किंवा त्या गोपिका एकच गोष्ट बोलतात जी भागवताची सर्वोच्च गोष्ट आहे, ती बोलत असतात. गोपिकाच म्हणतात, त्या म्हणताना म्हणतात की हे कृष्ण हे यादव हे सखीती गोविंद माधव दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. तर ज्या वेळेला त्या गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून व्रजभूमी सोडून ज्या वेळेला मथुरा मंडळाला जायला निघाला, त्यावेळेला त्या किती व्याकुळ झाल्या. अख्ख्या भागवतातला क्लायमॅक्स किंवा भक्तीचं परमोच्च स्थान ते 2 श्लोक आहेत की त्या व्याकुळ होत सात्या भगवंताला म्हणतात, तुला जायलाच पाहिजे का रे, तू जायलाच पाहिजे का रे. अरे आम्हाला हा एक आनंद होता की तुझ्याबरोबर ह्या प्रेमाचा आस्वाद घेत घेत त्या प्रेमामध्ये डुंबून आम्ही जात होतो. अरे आम्हाला भवसागराची भीती वाटत नाही, त्याची जास्त भीती वाटते तुझ्या डोळ्यांची. कारण त्या डोळ्यातली गहराई जी आहे ना, खोली जी आहे ना, ती खोली ब्रह्मादिकांना पण कळलेली नाहीये. तुझ्या मायेची गोडी, तुझ्या मायेला तरुण जाण्यासाठी म्हणून सगळेजण प्रार्थना करतात की आम्हाला मायेतून बाहेर काढ. परंतु ह्या मायेच्या पेक्षाही तुझ्या निळ्या सावळ्या तुझ्या त्या डोळ्यांची जी खोली आहे ती खरी खोली खरोखर कोणालाच कळली नाही.
की ते डोळे किती अथांग खोल आहेत. सागराची तरी खोली कदाचित मोजता येईल, कदाचित आकाशातले नक्षत्रमंडल मोजता येईल, कदाचित आकाशगंगेतले सगळ्या ग्रहमाला सूर्यमाला सगळ्या मोजता येईल, कदाचित या सृष्टीमध्ये किती झाडं आहेत आणि त्या झाडांना किती पानं आहेत ती सगळी पानं मोजता येतील, कदाचित वाळूचे कण मोजता येतील, कदाचित मृत्तिकेचे कण मोजता येतील, कदाचित समुद्रातल्या पाण्याचे थेंब मोजता येतील. पण सावळ्या, हे सुंदरा, तुझ्या डोळ्यातली ती निळाई, तुझ्या त्या डोळ्यातली ती खोलपणा, तुझ्या डोळ्यातलं ते अथांग अपार करुणा आहे, ती कशी मोजावी? करुणानो काही पार નથી, तारा करुणानो काही पार નથી, तुझ्या करुणेला अंत नाही. आणि हा जो भाग आहे ना, हा कळाला तर अध्यात्म कळतं. आणि ह्या भागामध्ये नेमकी तीच गोष्ट आम्हाला माऊली ज्ञानेश्वर महाराज शिकवतात, सांगणार आहेत की भक्ती करा. कशी करा? तर भगवंतांची भक्ती करू नका, भगवंतांची भक्ती करू नका, पुस्तकांची भक्ती करू नका, जपाच्या माळा ओढू नका, बाकी काही करू नका. तुम्हाला तर करायचं असेल ना, तुम्ही एकच करा, या भगवान श्रीकृष्णाच्याच परमतत्वाची काय स्वरूप अवस्था आहे त्याच्या जाणण्याचा प्रयत्न करा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तो कसा केला, मी कसा केला, माझ्या गुरुने सांगितलं मी कसा प्रयत्न केला, मी त्या पदाला कसा पोचलो, आणि त्या पदात तुम्हाला येतं असेल तर जसं पुढच्याची वाट बघून मागच्यानी चालावं तसं तुम्ही माझ्या मागं 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 या. मी तुम्हाला प्रेम सांगतो. या अभंगातलं वर्णने प्रेम सांगितले आणि ती गवळण आहे. ती गवळण सांगते कसं मी प्रेम केलं कृष्णावरती. ती म्हणतीये की निरखित निरखित गेलीये, मी त्या भगवंताला पाहत 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 गेले. पाहत पाहत म्हणजे दोनदा म्हणजे काय? एकदा पहिलं म्हणजे पाहणे आणि दुसरं पाहणे म्हणजे अनुभवणे. निरखित म्हणजे पाहणे आणि दुसरं निरखित म्हणजे अधोरेखित करणे. तो कसा आहे त्याप्रमाणे मी जाणे. तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण की गायन शिकवतो म्हणजे काय, तो त्या मुलाच्या कंठातनं आवाज काढतो का? तो कसं करतो? तो एखादी तान घेऊन दाखवतो, स्वरांची बोटाची लयकारी दाखवतो, तो कागदावरती सारेगम पदनिसा लिहू शकतो, पण कंठातून तसे स्वर काढणं, ते कोमल असतील, ते उच्च तारस्वर असतील किंवा कसेही असतील, ते कसं करायचं तो कंठातनं काढून दाखवतो आणि कंठातून निघेपर्यंत तो श्रम घेतो. एखादा वादक तो आपल्या बोटातून वाद्य वाजवत असतो आणि तो त्यात जे मेंढ काढतो, जे दाखवतो, ते त्याच्या हाताची कसब, ते शिष्याच्या हातामध्ये उतरेपर्यंत त्याच्याकडे अरे असं नाही असं, असं नाही असं, असं नाही असं. तर पहिलं तू लक्षात घे आणि दुसरं तू अधोरेखित कर. पहिलं निरखित चिंतन कर, लक्षात घे, आणि दुसरं निरखित तू अधोरेखित कर. म्हणजे तू पहिल्यांदा मला म्हणजे कृष्णाला म्हणजे भगवंताला श्रवण कर. त्याला श्रवण केल्यानंतर तू नंतर निरखित म्हणजे काय, तर पहिला निरखित म्हणजे फक्त श्रवण आहे, दुसरा निरखित म्हणजे जे काय ऐकले ते तू खूप मनन कर, खूप मनन कर, खूप मनन कर, खूप मनन कर. सद्गुरूंनी सांगितलेलं नाम नुसतं जपण्यापेक्षा त्या नामाचं मनन केलं पाहिजे. असं छान आतमध्ये उतरलं पाहिजे. जितका माठ पाझरतो ना तितकं पाणी आतलं गार होतं. ते मनन करा. मननाने तुम्ही पाझराल आणि ज्या वेळेला प्रेमे पाझरती लोचन आनंदले मन ही अवस्था प्राप्त होईल ना, त्याला गोविंद गोविंद मना लागेल या छंद हा अनुभव प्राप्त होईल. तर पहिला निरखित समजावून घे आणि दुसरा निरखित म्हणजे श्रवण कर, दुसरा निरखित म्हणजे तू मनन कर, आणि परत निरखिताचा जो आनंद आहे, दोन्ही निरखित एकत्र घेतले त्याचा भाव वेगळा आहे. तर त्याचा भाव तू निज ध्यासन कर. तू या सगळ्याचा निज ध्यासन कर म्हणजे काय, हे सगळं तुझ्यामध्ये पहा. हे सगळं भगवंतामध्ये बाहेर बाहेर बघू नको, तू आतमध्ये पहा. तो आतमध्येच भगवंत कसा आहे आणि तो आतमध्ये मला दर्शन कसं देतोय आणि आतमधून तो माझ्या आतच कसा आहे त्याचा तू अनुभव घे. अरे या भगवंताचं फार मोठं वैशिष्ट्य, कोणा बोधू कोणा माया. हा भगवंत कसा आहे तर कोणा बोधू आणि कोणा माया. कोणाकोणाला ज्ञान देतो तो कोणाकोणाला मायेमध्ये अडकवतो. तर आपण मायेमध्ये अडकायचं नाही, त्याला निरखित 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 म्हणजे पहिल्यांदा श्रवण करू, मनन करू, त्याचा निज ध्यास घेऊ. तर निज ध्यासन करून त्याला ह्या सगळ्या अंतरंगामध्ये करून आपल्या अंतरंगाचा जो पंचकोशाचा जो सगळा भाग आहे त्याचा निराश करून टाकू.
पंचकोशाचा निराश म्हणजे काय? तर आपण आपल्या कोशामध्ये आहोत. आपला देहसुद्धा लिंग कारण सूक्ष्म स्थूलमध्ये अडकलेला आहे. आपल्या वृत्ती पण अडकलेल्या आहेत. पाप पुण्य संचितामध्ये आपण अजून अडकलेले आहोत. आपले पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आपल्याला छळतायत. या सगळ्यात निराश करायचं आहे. निराश करायचं आहे, सगळ्याला गाळून टाकायचं आहे. एक गाळणं घ्यायचं आहे, की गाळण्याचं नाव आहे प्रेम. आणि त्याच्यामधलं आपलं अध्यात्म ओतायचं. आणि अध्यात्म ओतल्यानंतर खाली उतरतं ते सुंदर असं भावाचं अवतरण, भगवंतांचं स्वरूप. आणि वर अडकून राहतं ते आपले पंचकोश पंच ज्ञानेंद्रिय. शब्द स्पर्श रस रूप गंध बाकीचे काय असेल ते. काय वाचलं, किती पोथ्या वाचल्या, काय काय केलं, एवढी आवर्तन झाली, एवढी पारायणं केली, हे केलं ते केलं ते केलं, हे सगळं वरती गाळण्यात राहिलं. पण खाली गाळून जे खाली आले ना, ते खाली आलेलं आहे तो ब्रह्मरस पण नाही. किंबहुना तो जर काही असेल तर तो फक्त प्रेमरस आहे. आणि त्याच रसाचं वर्णन शुकदेवाने सांगितलं की पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुकाहा. तो रस तुम्ही प्या त्या रसाचं. दुसरीकडे असं म्हणतात की तुम्ही नामस्मरण भक्ती करत आहात तर श्रीकृष्णाची इतकी नामस्मरण भक्ती करा की ते नामस्मरण भक्ती करता करता भगवंतावरती एवढं प्रेम बसलं पाहिजे की त्या प्रेमाशिवाय कृष्ण दिसतात का? कृष्णाशिवाय प्रेम आणि प्रेमाशिवाय कृष्ण दोन नाहीतच. तो अभ्यास करा, तुमचं प्रेम बसेल. आणि किंबहुना असं करता करता तुम्ही इतकं एकरूप व्हाल आणि इतके एकरूप व्हाल की त्या परमात्म्याला पाहायला गेले आणि तुम्ही परमात्माच झाले. अशी अवस्था झाली की मी त्याला पाहायला गेलो आणि तो मीच होऊन ठेवलो, अशी अवस्था प्राप्त होते. आणि त्याला पाहता क्षणी मी तद्रूप झालो, तन्मय झालो. मी तेच रूपाला प्राप्त झालो ज्यापर्यंत भृंगी कीट येऊन तो किडा आपल्याला चोचे मारेल या भीतीने ती आळी जी असते ती आळीच भृंगी होते. तेच तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. त्याप्रमाणे बनते होम बनते. तसं पाहता तव तन्मय झालीये. गोपीभावाने सांगतात की मी भगवंता तुला पाहायला गेले, निरखित गेलीये आणि पाहता तव तन्मय झालीये. मी तेच झाले. मी परमात्म्याचं रूप बघायला गेले आणि मला कळालं की तो विटेवरती पण उभा आहे आणि तो आतमध्ये पण तोच आहे. अगं मीच तोच आहे. अगं मीच पांडुरंग आहे. अगं मी तोच आहे, मी दुसरं कोणी नाही. अगं मी तोच आहे. अगं मी तोच आहे. हा देहही तोच आहे आणि देहातलाही अंतरात्माही तोच आहे. क्षेत्रम क्षेत्रज्ञ एवच. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोन्ही एवच म्हणजे एकच आहेत. हाच भाव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गुरुपदापर्यंत पोहोचलेला आहे. पण कशाच्या माध्यमातून? फक्त आणि फक्त प्रेमरसाच्या माध्यमातून पोहोचलेली गवळण माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय सांगितलं पुढच्या चरणामध्ये? माझ्या पुढच्या तर फार सुंदर सांगतात की उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. माझं जे परमात्म्याच्या ठिकाणी उन्मनी मन झालं होतं ना. आता उन्मन मन म्हणजे काय? तर हरिपाठाच्या 15व्या अध्याय श्लोकामध्ये अभंगामध्ये म्हटलेलं आहे की रामकृष्णांनी उन्मनी साधली, उच्चावस्था प्राप्त झाली. पण ही नामातली उच्चावस्था कोरडी असेल तर काय होईल? तो कठोर होईल. काही लोक म्हणतात माझ्याकडून 13 कोटी जप झाला, 20 कोटी जप झाला, मला हे दर्शन झालं, मला ते दर्शन झालं, मी पोचलो, माझ्या पुढं तुमची लायकी का बोलायची? अरे 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 तिथं अडकला. तुम्ही किती पुस्तकं वाचली, किती ग्रंथ वाचले, तुम्ही किती अध्यात्म जगलात, तुम्ही किती वर्षाचे आहात, याला अध्यात्मामध्ये काहीही अक्षरशः सांगतो आपल्याला अगदी हात जोडून किंमत शून्य आहे. तुम्ही त्या पदापर्यंत पोचलात नाही, अंतरंगापर्यंत पोचलात का? म्हणजे जर पोचल्यानंतर मग किंमत तुमची पूर्ण झाली. पण नुसतंच हे काय, तो उन्मनी गेलेलं मन. मी अध्यात्म करता करता मी वरती गेले होते, पण ते मन सुद्धा ज्या क्षणी मला प्रेमाचा साक्षात्कार झाला, भगवंतांच्या प्रेमतत्वाचा साक्षात्कार झाला, त्याच क्षणी ते वर गेलेलं मन पण निवांत झालं, शांत झालं. अरे काहीतरी वेगळं आहे, मिळवायचं काहीतरी वेगळं आहे आणि मी मिळवत होतं ते काहीतरी वेगळं आहे. भागवताचा सिद्धांतच आहे मुळे 10वा, तो पादाश्रय. भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय प्राप्त करणं हा भागवताचा हेतू आहे. आणि तो हेतू 11 स्कंदामध्ये पूर्ण होणार नाहीये, 12वा स्कंद ऐकून परिपूर्ण होणार नाहीये. तर अनुभवाने पहिल्यापासून जर केलं तरच तो पूर्ण होणार आहे.
तर ते जे आहे तो उन्मनी मन गेले होते ते पण निवांत झाले. सावळे परब्रह्म भासले. आणि आता भासले शब्द का वापरला? भास म्हणजे याचा अर्थ आपल्याला झालेला भास, आभास. पण हा आभास नाही, तर भासले या शब्दाचा अर्थ जाणवले. इथे शब्द हा जाणवले या पद्धतीने आहे की तो परब्रह्म सावळा जो आहे तो सर्वांमध्ये तोच आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले. हे मला भासलं, हे मला कळालं. हे भास नव्हता, ही प्रतिमा नव्हती, हे प्रत्यक्ष होतं. तर हा आनंद मला मिळाला. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा सांगतो, हा आनंद मिळाला ते फक्त भगवंतांवरती खूप प्रेम केल्यामुळे मिळालेलं आहे. निरखित नरखित गेलीये पुढे मला प्रेम प्राप्त झालं. आणि कसं प्रेम प्राप्त झालं? तर भगवंताने 4 रूप धारण केली होती. नाम रूप गुणलीला. तर नाम हे ऋषीमुनी सांगतात, गुण हे पुराण सांगतं, लीला हे भगवंताचं चरित्र सांगतं. पण रूप जे आहे ते रूप जोपर्यंत पाहता रूप आनंदमनी साठवे या अवस्थेला पोचत नाही तोपर्यंत रूप कळत नाही. काय सांगितलं की पाहता रूप आनंदमनी साठवे, देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे. पण एका अभंगामध्ये म्हटले त्याप्रमाणे पाहता रूप आनंदमनी साठवे. हा इतकं हे रूप इतकं 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 हृदयामध्ये आलं की ते रूपाने मी जिथं पाहते जिकडे पाहे तिकडे बाई हरी विण दुजे नाही. ही अवस्था प्राप्त झाली. किंवा सगळ्यात मोठी अवस्था कशी माहिती का? पाहता हे रूप कसं, रूपाची अवस्था कशी माहिती का? रूप येऊली जिवळा बैसल ही अवस्था कशी आहे? त्यासाठी जगद्गुरु तुकोबारा यांनी विचारावा. तुकारामाने सांगितलं की गोरस बेचना आये हाट, मैं भूली घर जाने बाट, कहाँ पग डारू देखे अंधेरा, देखे तो सब वही न घेरा. ही त्याची अवस्था आहे. कहा पग डारू देखे अंधेरा. अध्यात्माच्या प्रारंभामध्ये मी कुठं जाऊ, सगळीकडे मला अंधकार वाटत होता. पण आता देखे तो रूप येऊन या डोळा बैसले, देखे तो सब वही न घेरा. सर्वत्र तो भरलेला आहे आणि तोच भरलेला आहे आणि तोच भरलेला आहे. कारण जोपर्यंत मन उन्मनी अवस्थेमध्ये होतं, केवळ एकाच दिशेने होतं, नामाच्या किंवा कुठेतरी भक्तीच्या टोकाच्या दिशेने, तोपर्यंत नाही कळलं. पण ज्यानंतर प्रेम बसलं, त्याचं रूप डोळ्यामध्ये बसलं आणि त्यावेळेला पाहे तव परब्रह्म अवतरले. काय झालं तर त्यावेळेला मला ते परब्रह्म अवतरण झालं. कुठे अवतरित झालं? देवाचा अवतार झाला. कुठे झाला? कुठे झाला? कुठे झाला? तर माझ्यामध्येच अवतार झाला. बघा, मी आता कृष्णप्रेमातून काही गोष्टी बोलणार आहे. बरं, कृष्णप्रेमामध्ये वैशिष्ट्य असे की अथ सर्व गुणोपेत काल परमशोभना. तो सर्वोत्तम काळ आला की त्या काळामध्ये 16 प्रकार शुद्धी सांगितली. आपण भागवतातल्या 16 शुद्धी ऐकलेल्या आहेत. त्या 16 शुद्धींच्या मध्ये वार बुधवार होता, म्हणजे बुद्धी स्थिर झाली होती. रात्रीची वेळ होती, सगळे झोपलेले जग, मी जागा होतो. अष्टमी तिथी होती, बरोबर मध्यावरची, ना इकडे ना तिकडे. कृष्ण पक्ष होता, म्हणजे भगवंताकडे, म्हणजे परब्रह्माकडे, म्हणजे सूर्याकडे चंद्र निघालेला होता. चंद्र सूर्याचं ऐक्य होणार होतं. आणि त्यावेळेला अष्टधा प्रकृती निघाल्या होत्या. सगळीकडे आविर्भावाचा जय जयकार चालू होता. आणि त्यावेळेला मी त्या आनंदामध्ये असताना भगवान परब्रह्म जे आहेत ते देवकी आणि वसुदेव या दोघांच्या मधला जो देव आहे, म्हणजे तो प्रकाश दिविस्फुट सर्वत्र व्यासो, तो प्रकाश जो आहे तो प्रकाश, त्या प्रकाशाने अंगुष्ठ मात्र रूप धारण केलं. जो जमिनीवर टेकत नाही, जो अंतरिक्षामध्ये पण नाही. बघा, सूर्याचा प्रकाश वर्ण खाली येतो, पण कुठनं आलाय कळतं का? आणि तो जमिनीवरती पडलेला वाटतो का? भासमान आहे का? जमिनीवर पडला तर परत आकाशामध्ये कवळसा जातो तसा. आणि तो दिसायला लागला. हीच गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की ज्यावेळेला रूप डोळ्यामध्ये बसतं ना, त्याला पाहे तव परब्रह्म अवतरले. माझ्या स्वतःमध्येच ते परब्रह्म दिसायला लागतं आणि आतमध्ये दिसतंय. आणि त्यावेळेला राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन. राधेविणे ते मंथन चाले, नवल बघाया नवनीत आले. हे अशी अवस्था त्या साधकाची प्राप्त होते. सुवर्ण चंपक यौवन कांती, हे सगळे अशा अवस्था साधकाची प्राप्त होते. पाहायला गेल्यानंतर अवचिता परिमळ झुळकाळ आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये, अशी अवस्था प्राप्त होते. आमची अवस्था अशी प्राप्त होते की माझ्यामध्येच मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले माये. ही अवस्था आतमध्येच होते. आणि या अवस्था झाल्यानंतर माझ्या शरीरात परब्रह्म आल्याचा आनंद मला मिळाला. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, मुस ओतोनिया मेण सांडले.
त्या भगवंताने, त्या विठ्ठलाने, त्या रुक्माईच्या पतीने, माझ्या पित्याने, माझ्या बापाने माझ्या या शरीररूपी मुशीमध्ये ते परमात्म स्वरूप तो रस ओतल्याबरोबर, तो प्रेमरस ओतल्याबरोबर अनात्म भावाचे जे मेण होतं, ते अनात्म भाव म्हणजे आत्तापर्यंत मी कोरडंच सगळा जप जाप काय करायचं ते करत होतो, तो कोरडेपणा सगळा निघून गेला. आणि आतमध्ये जे काय भरलं असेल ते भरलं फक्त परब्रह्म. ज्याप्रमाणे साच्यामध्ये रस ओतल्यानंतर साचा जसा आहे तशी प्रतिकृती बाहेर येते. मग हा साचा मुळामध्ये शरीर तरी कोणाचं आहे? तर शरीर देह हा विठ्ठलच आहे. त्या विठ्ठलरूपी देहामध्ये परब्रह्माचं ते प्रेमरस ओतल्या गेल्या कारणामुळे आतमध्ये सुद्धा तयार झालं ते परब्रह्माची मूर्ती. आणि नको असलेला भाग जो मेण होता तो निघून गेला. आता हे मेण म्हणजे काय ते थोडंसं बघूयात आपण, म्हणजे या अभंगाची परिपूर्ती होईल. हे मेण म्हणजे काय? हे मेण जन्माला येतं कसं माहिती आपल्याला? तर हे मेण जन्माला येतं मधमाशीच्या मुखातून. मधमाशी काय करते? लाखो करोड फुलांवरनं कणकण कणकण मध गोळा करते आणि ते आपल्या घरामध्ये ठेवते. हे घर कोणतं आहे? ते मेणाचं घर करते. आधी पहिल्यांदा ते आपल्या तोंडातून मेण बाहेर काढते. मेण दिसायला असतं साधं, दाबलं तर दाबलं जातं, जरा त्याच्याजवळ उष्णता गेली तर वितळतं. पण त्या मेणावरती किती सूर्यप्रकाश पडो, त्या मेणावरती किती पाऊस पडो, कितीही ऊन लागो, किती वारा येऊ, ते मेणाचे कोश तयार झालेले असतात. त्या कोशामधून एक थेंब सुद्धा मध खाली गळत नाही. आमचंही नेमकी तीच अवस्था आहे. आम्ही या संसारातल्या भौतिक तत्वामध्ये इतके अडकलेलो आहोत की आतला तो रस आम्हाला कधी चाखता येत नाही. माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, मी गेल्यानंतर त्यांचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, माझ्या शरीराचं कसं होईल, या सगळ्या मेणासारख्या याच्यामध्ये आम्ही अडकून पडलेलो आहोत. तसं पाहायला गेलं तर या मेणाला किंमत किती आहे? त्यापेक्षा जास्त किंमत मधाला आहे. पण लोक त्या मेणावरतीच अडकून पडलेले आहेत. त्या मेणरूपी अंतःकरणामध्ये, त्या मुशीमध्ये भगवंताला म्हणजे त्या मेणाला भरून ठेवले. मेण म्हणजे ती माया, मेण म्हणजे या चिकटपणा, मेण म्हणजे या चिवटपणा, तर मेण म्हणजे संसाराची आसक्ती. त्या आसक्तीला आम्ही घट्ट धरून ठेवले आणि त्याच्यामध्ये परब्रह्माचा रस ओतायला जातो, पण आम्हाला जमत नाहीये. भगवंताने काय केलं की तो परब्रह्माचा रसच त्याच्यामध्ये ओतला आणि त्यामुळे आपोआप आतलं सगळं जे मेण होतं ते बाहेर आलं, ते वितळलं, ते निघून बाहेर पडलं. आणि आतमध्ये बाकी कोश जो होता हा मुळातच कोश भगवंताचा असल्या कारणामुळे तो सांड्याचा प्रश्न नव्हता, तो ओसंडायला लागला. सांड्याचा प्रश्न नव्हता, तो ओसंडायला लागला. त्याचं पाया पडू गेलं तेव्हा पाऊलच नाही दिसेल, अशी जी अवस्था असते ना ती अवस्था. किंवा रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अशी अवस्था प्राप्त झाली. तो मूस ओतून या मेण सांडले त्याच्यामध्ये. हे जे अंतरंगातलं जे संसाराची आसक्ती किंवा मी जन्माला येणं जाणं जे काही बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना की ज्या नश्वर आहेत, अहो त्या मेणाला दाबलं तर दाबलं जातं, परंतु ऊन वारा पाऊस या कशाला बाद होत नाही. हा संसार असाच आहे नेमका. हा संसारामध्ये किती ऊन येतं, किती फटके बसतात, किती वादळ येतात, किती पाऊस पडतो, पण हे बदलतच नाही. शेवटपर्यंत एकच इच्छा आहे, फक्त आता नातू बघितला की डोळे मिटायला मोकळा. नातू बघितला, नातू मोठा झाला, 10वी पास झाला नातू की मी कधी जायला तयार आहे. 10वी पास झाला, कॉलेजला जाऊ देत नातू, मी मग कॉलेजला गेला, लग्न होते नातवाचं, मग डोळे मिटायला मोकळा. नातवाचं लग्न झालं, आता जोपर्यंत माझ्यावरती सोन्याची फुलं उधळली जात नाही तोपर्यंत मी काय जात नाही. पण तू झाला, फुलं उधळली गेली की देवा तू कधीही मला घेऊन जाऊ शकतोस. हे मेण आहे, हे चिकट आहे, हे मेण आहे. आसक्ती सुटत तर नाही, तोंडाने फक्त मला सोडवा मला सोडवा मला सोडवा म्हणायचं, पण आसक्ती सुटत तर नाही. पण ज्या वेळेला भगवान विठ्ठलाच्या कृपेने माझ्या शरीररूपी मुशीमध्ये परब्रह्माचा तो प्रेमरस ओतला गेला, त्यावेळेला मेण सगळं नाहीसं झालं आणि जे काय उरलं तो पुतळा उतरला तो भगवंतांचाच. मी आणि तो आणि मी, आम्ही दोघंही नाहीत. हे परमपदाला पोचलेले सिद्ध जे असतात त्यांचं वर्णन आहे. आणि हे सिद्ध अवस्थेत जायचं कसं त्याचं वर्णन सुरुवातीला सांगितलं. निरखित गेलीये, पाहे तव तन्मय झालीये. आपण निरखत चिंतन मनन ध्यान करावा, तिथपर्यंत पोचावं. हे उन्मनी मन जाणारं, नामामध्ये उन्मन झालेल्या मनाला पण दाबावं लागतं, तेव्हा परब्रह्माचं दर्शन होतं. हे रूप डोळ्यात साठवावं लागतं आणि साठवत असताना कळतं की दुसऱ्या डोळ्यात साठवल्याबरोबर माझ्यामध्ये पण तेच रूप याचा अनुभव येतो.
विठ्ठल कृपा करतात आणि या देहरूपी मुशीमध्ये ब्रह्मरस, प्रेमरस, भगवत रस किंवा स्वतः विठ्ठल रस ओतला जातो. त्यावेळेला आतमध्ये असलेल्या सगळं मेणाप्रमाणे माया जी आहे ती सगळी निघून जाते. ती निघून जावी म्हणूनच अध्यात्म आहे आणि याचंच नाव आश्रय तत्व आहे. हा भगवत पादाश्रय म्हणजे हाच तत्व आहे. हे या अभंगामध्ये माऊली अशी सांगितलं. जरी अभंग अवघड वाटला तरी पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा चिंतन करा आणि पोचायचे कुठपर्यंत बघा. नुसता वरवरचा परमार्थ नको. गंगेच्या पाण्यामध्ये बुचकळे मारून यायचं नाही आहे. तर गंगेच्या पाण्यामध्ये नावेमध्ये बसून जायचं नाही आहे. नुसतं पाणी अंगावर शिंपडून घ्यायचं नाही आहे. तर गंगाचे सेवन करता करता आपणच गंगारूप व्हावं. मेल्यानंतर कोणी हाडं टाकतील हे कोणी माहिती, त्याच्याऐवजी लोक हडहाड करतील कोणाला माहिती. त्यापेक्षा हाड गंगामय म्हणजे गंगेसारखं पवित्र करा आणि भगवंत पवित्र करायला तयार आहे. फक्त एकच गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. झालेली सेवा त्या प्रेमरूप भगवंतांवरती, भगवंताच्या चरणी म्हणजेच माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी म्हणजेच माझ्या सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करून मी वाणीला विश्राम देतो. हे भगवंता भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुषो देवेश नाथस्त्वनयत प्रभो नामसंकीर्तनं यस्य सर्व पापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा अत्यंत विनयाने प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.